हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल स्विश्रेस किचन. तर आज आपण बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने शेवगाच्या शेंगांची भाजी कशी करायची ते. तर त्यासाठी मी भाजलेलं खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर मिक्सरला बारीक वाटण करून घेतलं. त्यानंतर शेवगाच्या शेंगा कापून पाण्यात मीठ टाकून ते शिजायला ठेवल्या 10 मिनिटासाठी. त्यानंतर कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग, तेजपान आणि वाटण यात घालायचे. त्यानंतर हळद, धना पावडर, लाल तिखट, घरगुती काळा मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. थोडं पाणी घालून मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. मसाल्याला तेल सुटल्यानंतर आपण शिजवलेल्या शेवगाच्या शेंगा टाकायच्या. ज्या पाण्यात आपण शेंगा शिजवले तेच पाणी टाकायचे. त्याने भाजीला छान टेस्ट येते. त्यानंतर 1 चमचा डाळ दाण्याचं पीठ किंवा एसूरचं पीठ आपण इथे टाकायचं आहे. त्यानंतर वरून कोथिंबीर टाकून चवीनुसार मीठ टाकून 10 मिनिटासाठी शिजवून घ्यायची. आपली शेवगाच्या शेंगांची भाजी रेडी आहे. खायला खूप छान लागते. गरम गरम भाकरी किंवा भातासोबत एन्जॉय करा. थँक्यू फॉर वॉचिंग रेसिपी. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.